रामकृष्ण हरी मौली. श्रीमद भगवद्गीतेतील पुढील श्लोक क्रमांक 37. आणि या श्लोकामध्ये हताश झालेला अर्जुन भगवंताशी बोलू लागलेला आहे. निराश झालेला, हतबल झालेला, मोहपाशामध्ये बंदिस्त झालेला अर्जुन कृष्ण परमात्म्याशी बोलू लागलेला आहे. तो बोलू लागला, तस्मान अर्हा वयम हंतुम धार्तराष्ट्रस्य बांधवान स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः श्याम माधव. म्हणून हे माधवा, हे मुकुंदा, हे भगवंता, माझे जे असणारे बंधू आहेत, धृतराष्ट्राचे मुलं असणारे, या लोकांना मारावं आणि मग राज्याचा उपभोग घ्यावा, स्वजनाचा घात करावा आणि मग राज्याचा उपभोग घ्यावा, राज्याचं सुख भोगावं, अशी माझी बिलकुल इच्छा राहिलेली नाही. स्पष्टपणे सांगू लागलेला आहे अर्जुन. मनुष्याच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात. माणसाला दोन रस्ते दिसतात खरे, पण नेमकं कोणता योग्य रस्ता आहे हे कळत नाही. अशा वेळी कोणीतरी योग्य मार्गदर्शक जर जीवनात भेटला तर माणसाच्या जीवनाचं सोनं होतं, हे पण तेवढंच सत्य आहे. पण तो मार्ग दाखवणारा योग्य असावा. मार्गदर्शक हा योग्य असेल तर त्याच्या त्यानं सांगितलेल्या मार्गाचं आचरण करून आपल्या जीवनामध्ये आपण इच्छित असणारी गोष्ट प्राप्त करून घेऊ शकतो. आता इथं जर बघायचं झालं तर ज्याच्याकडे मार्गदर्शन मागण्यासाठी हात जोडून नम्रपणे अर्जुन आपल्या मनातली जे काही प्रश्न आहेत ते उपस्थित करू लागलेला आहे. आणि ते नेमकं आहे तरी कोण? जो या ब्रह्मांडाचा मालक आहे, ज्यानं हे जग निर्माण केलेलं आहे, जो सर्वत्र व्यापलेला आहे, सर्वांमध्ये जो आहे, सर्व रूपानं जो नटलेला आहे, तो स्वतः परमात्मा त्या ठिकाणी अर्जुनाशी संवाद करू लागलेला आहे. अर्जुनाचं सगळं गाऱ्हाणं ऐकून घेऊ लागलेलं आहे. पुढे अर्जुन बोलतोय की देवा म्हटले, हे आपल्या लोकांना मारून मला राज्याचा उपभोग घ्यायचा नाही. आणि म्हणून स्पष्ट शब्दामध्ये अर्जुन या ठिकाणी भगवंताला बोलतोय. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. मनोनि मी हे न करी ये संग्रामे शस्त्र न धरी हे किडाळ बहुती परी दिसतसे. म्हणून देवा, मी आता माझ्या हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. मला माझ्या हातानं स्वतः पाप करायचं नाहीये, मला पापाचा भागीदार व्हायचं नाहीये. आणि हे सगळं नित्य, हे अतिशय आप्तेष्टांचा घात करणं, हे एक प्रकारचं निंद्यकर्म आहे. हे निंद्यकर्म मला करायचं नाही. आणि म्हणून हे सगळं जर मी केलं, मी जर आप्तेष्टांचा जर वध केला देवा, तर काय होईल माझ्या जीवनामध्ये? माझ्या जीवनामध्ये मोठा दुःखाचा डोंगर निर्माण होईल. आणि दुःख येणं म्हणजे नेमकं काय होणं? भगवंताशी, देवाशी असणारा जवळीकता, समीपता जी आहे भगवंताशी, ती हळूहळू त्याच्यामध्ये अंतर निर्माण होणं म्हणजेच जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश होणं. अर्जुनाच्या जीवनामध्ये अर्जुन म्हणतोय की देवा, अरे मी आता सध्या सुखामध्ये आहे, मी तुझ्या सहवासात आहे. आता याच्यापेक्षा वेगळं सुख मला जगाच्या पाठीवर नकोच आहे. आणि मग मी जर हे पापकर्म केलं तर मला या सुखातून दुःखामध्ये विनाकारण पडावं लागणार आहे. आणि म्हणून अर्जुन त्या ठिकाणी बोलतोय, तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल, तेने दुःखे ही फुटेल तुझवीन कृष्णा. देवा, अरे माझ्याकडून जर पाप झालं आणि पाप झाल्यानंतर तू जर असणारा तो देव जो आहे, तो जो परमात्मा आहे, तो जर माझ्यापासून दुरावला गेला तर त्याचं दुःख मी कसं सहन करू मला सांग. हे आप्तेष्ट मरून जातील याचं दुःख तर जाऊ दे, पण हे आप्तेष्ट मारल्याचं जे पातक आहे ते पातक माझ्या माथी बसेल. आणि या पापामुळं तुझा माझ्यापासून असणारा वियोग ज्या वेळेस होईल, त्या वियोगाचं दुःख मी सहन करण्या इतका समर्थ नाही. म्हणून देवा, आता मी हे शस्त्र धरणार नाही हातामध्ये, मी या कौरवांपैकी कोणालाही मारणार नाही, असं स्पष्ट शब्दामध्ये अर्जुन भगवंताला बोलू लागला. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. म्हणून कौरव हे वदिजती, मग आम्ही भोग भोगी जती, हे असे मात घडती अर्जुन म्हणे. अर्जुनानं स्पष्टपणे सांगितलं, देवा तुला वाटत असेल की हे अर्जुन उठल आणि उठून या कौरवाचा निपात करील आणि राज्याचं सुख भोगल,
हे कधीच शक्य होणारी गोष्ट नाही. मी सांगतोय तुला देवा म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याला अर्जुनाने त्या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि म्हणून मायबापांनो लक्षात घ्या, ज्या वेळेस माणूस मोहामध्ये पडतो ना, मोहामध्ये त्याची अवस्था संभ्रम अवस्था 100% निर्माण होते. माणसाला काय कळावं, काय करू नये, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माणसाचं विचार असणारे किंवा मन गुंतून जातं आणि काहीच करावं वाटत नाही. अशीच अवस्था या अर्जुनाची या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपण आता भगवंत काय बोलतात किंवा अजून पुढे अर्जुन असणारा कशा पद्धतीने आपलं गाऱ्हाणं, आपल्या मनातील व्यथा भगवंताशी त्या ठिकाणी व्यक्त होतोय ते आपल्याला पाहणं अतिशय उत्सुक्याचं आहे. आपण ते पुढे पाहणारच आहोत. मी परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो, हा व्हिडिओ आपल्या सगळ्यापर्यंत जो पोहोचतोय संत वचनामृत या चॅनलच्या माध्यमातून, आपण जास्तीत जास्त लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच त्याला लाईक करावं, शेअर करावं. चांगल्या पद्धतीच्या उत्कृष्ट एक उमेद निर्माण करणाऱ्या कमेंट्ससुद्धा आपल्याकडून मला अपेक्षित आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो परत एकदा, आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ जरूर बघावा, इतरांशी शेअर करावा आणि तसेच या चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.